1108 मध्ये देवगिरीच्या यादव राज्याचे प्रधान हेमाद्रीपंत यांनी बांधलेल्या परळी वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी 1706 मध्ये पूर्ण केला. भगवान शिव यांनी समर्पित असलेले हे मंदिर ब्रह्मा, वेणू आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर वसलेले असून येथील सुंदर वास्तुकला आणि तीर्थासारखी इतर प्राचीन मंदिरे या ज्योतिर्लिंग परिसरात शांतता आणि भव्य दर्शवतात. महाराष्ट्राच्या पठारावरील मराठवाडा विभागातील बीड जिल्ह्याच्या पालाघाट डोंगर रांगांत वसलेली परळी शहराच्या पश्चिमेला नगनारायण अथवा मेरू पर्वताच्या उत्तरेला पायथ्याशी 70-80 फूट उंचीवर श्री वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर घडीव चिरेबंदी असून बांधकामातील भव्यता, भक्कमपणा, वास्तुशास्त्रीय ही वैशिष्ट्ये या मंदिराची आहेत. परळी वैजनाथ मंदिर रचनेतील मुख्य मंदिराचे शिखर दगडी व उंच आहे व व्यासही मोठा आहे. या शिखरावर विविध मूर्ती आहेत. ही शिखरे भाविकांचे वेधून घेते. मध्यरेखा वैजयंती क्षेत्र सिद्धांत शिरोमणी या ज्योतिष ग्रंथात भूमध्यरेषेवरील प्रसिद्ध क्षेत्रात परळीचा समावेश आहे. ही रेषा कन्याकुमारी, कांची, श्रीशैल, परळी, वैजनाथ, वाशिम, उज्जैन ज्या स्थानावरून जाते असे म्हटले आहे. विख्यात गणित आणि भास्कराचार्य यांनीही आपल्या कारण कुतूहल या ग्रंथात मध्यरेषेचा उल्लेख करून ही रेषा परळीच्या मेरू पर्वतावरून जाते असे सांगितले आहे. या सर्व विवेचनावरून ज्योतिर्लिंग क्षेत्र म्हणून परळीचा आहे हे स्पष्ट होते. उत्तरेकडील चिरेबंदी भिंतीवर एक चिरा कोरून त्याच्या आत गारेचा एक छोटासा दगड वसलेला आहे. इतक्या अखंड व एकसंधी चिरेबंदी घडीनीत 2 बोटांच्या एक चीप करून बसवून साधे चोळ करून ठेवली आहे. हे 2 मंदिराचे वैशिष्ट्य आहे. ही गारगोटी गुप्तगंगा असलेली भाविक सांगतात. या गारगोटीचे महात्मा सरस्वत नावाचा बालक चक्रतीर्थावर तपश्चर्या करत असताना दुष्काळ पडला. तेव्हा सरस्वताचे चक्रतीर्थावर खूप व प्रहार निर्माण झाला. तपश्चर्याला बसलेल्यांसाठी पाणी, भोजनाची व्यवस्था केली. हा प्रवाह पुढे गंगा सरस्वती नदी म्हणून ओळखली जाऊ लागली. एकेकाळी हा नदीत मध्यरात्री खूप मोठा पूर आला होता. ग्रामस्थांनी प्रभू वैजनाथांची आराधना केली. श्री गणेशांनी प्रभू वैजनाथ बोंब मारून एक हाक मारली. या ध्यानस्थ बसलेल्या प्रभू वैजनाथ यांना जाग केलं व प्रभू वैजनाथांनी सरस्वती नदीला जलप्रवाह त्यांनी आपल्या जटेत ओढून घेतलं व ती जटा बंद करण्यासाठी गारगोटी लावली अशा असंख्य आख्यायिका आहे. यामुळेच परळीला जवा किंवा जगा, आगळी काशी असे संबोधले जाते. परळी हे गुप्तगंगेच्या काठावर वसलेलं तीर्थक्षेत्र असल्याचे भाविक सांगतात. त्यामुळे परळी खोदला तिथे पाणी निघते. शहरात कधी पाणीटंचाई जाणवत नाही. हे शहर 108 तीर्थाच्या सान्निध्यात वसलेलं आहे. ब्रह्मगंगा, वेणूमती, सरस्वती नदीच्या कुशीत वसलेला परळी पाण्यावर आहे असा उल्लेख पाताळी महात्म्यात आहे. परळीलाच जन्मभाग्याचा आणि मरणमोक्ष प्राप्तीचे आहे असे सांगितले आहे.